22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाच्या घरात आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे. काही घरात घटस्थापना केली जाते, तर काही घरात फक्त मंगल कलशाची स्थापना केली जाते, तर काही घरात अखंड दिवा लावला जातो. प्रत्येक स्त्री आपापल्याला जमेल त्या पद्धतीने आई भगवतीची सेवा करत असते. ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा येतो. त्याच्यामध्ये येतं ते देवीची ओटी भरणं, होम हवन करणं, कन्यापूजन करणं, ह्या सगळ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेवटच्या दिवशी देवीची तळी भरली जाते. ह्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरी करत असतो. पण या शारदीय नवरात्र उत्सवमध्ये 9 रंग, 9 माळा, 9 नैवेद्य आणि देवीची 9 रूपं कुठली आहे, की प्रत्येक दिवशी आपल्याला देवीच्या एक नवीन रूपाची सेवा करायची असते आणि त्याची पूजा करून आपल्याला काय फळ मिळणार आहे, या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. आणि यंदा तिसरी माळ ही 2 दिवस असणार आहे आणि ललिता पंचमी ही 4थ्या माळीला आहे. आता ते कसं, या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. नक्कीच जा आणि व्हिडिओ सविस्तर बघा आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण शारदीय नवरात्र उत्सवच्याच कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी मिळत असते. तर प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक महिलेने ही सेवा करायचं भाग्य आपल्या पदरी नक्की पाडावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.